आज आपण आपला पारंपरिक खाऊ म्हणजेच भळंग किंवा मग चुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहू। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त चटपटीत भळंग किंवा मग चुरमुऱ्यांचा चिवडा तो बघूयात। करायला अगदी सोपा आहे। तर सर्वात प्रथम आपण भळंगसाठी लागणारे साहित्य बघू। साठी इथे मी असे हे जाड मुरमुरे घेतले आहेत। हे अर्धा किलो आहेत। हे मी चाळणीने गाळून आणि निसून घेतलेले आहेत। कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, मीठ, लाल तिखट आणि लिंबू। अगदी खूप कमी साहित्यात आपली ही भळंग बनून तयार होते। इथे मी लसूण पूर्ण एक गाठा घेतला आहे आणि तो छान असा ठेचून घेतला आहे। असं केल्यामुळे आपली भळंग छान लसूणी फ्लेवर मध्ये तयार होते। इथे मी हे आपले नॉर्मल चुरमुरेच घेतले आहेत। जर तुम्हाला भळंगचे चुरमुरे मिळाले तर ते नक्की घ्या किंवा मग तुमच्याकडे असतील ते घ्या। आता गॅसवर एक मोठी कढई गरम करायला ठेवू। यानंतर यामध्ये आपण 3 पळ्या म्हणजेच 3 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण घेतलेला कढीपत्ता तळून घेणार आहोत। इथे मी घेतलेला कढीपत्ता टाकून घेते आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवली आहे। मीडियम फ्लेमवरच आपण हा कढीपत्ता तळून घेणार आहोत। कढीपत्ता छान कुरकुरीत आपला इथे तळला गेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपला कढीपत्ता छान असा कुरकुरीत आपण तळून घेतला आहे। याच पद्धतीने आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे म्हणजे खाताना तो छान लागतो। आता हा प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देऊ। यानंतर यामध्येच घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे म्हणजे शेंगदाणे आतमध्ये छान असे खरपूस तळल्या जातात। आता हलकेसे थोडेसे शेंगदाणे इथे तळले की यामध्ये जो आपण ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेऊ म्हणजे दोन्ही एकसारखे तळले जातात। शेंगदाणे आणि लसूण आपण छान एक 6 ते 7 मिनिटं लो गॅसवर तळून घेणार आहोत। भळंग बनवताना आपल्याला फक्त शेंगदाणे आणि लसूण तळण्यासाठीच वेळ लागतो, नाहीतर बाकी एकदम पटकन आपली ही भेळ बनून तयार होते। 6 ते 7 मिनिटं झालेत। इथे आपले शेंगदाणे आणि लसूण छान असे ब्राऊन रंगावर तळले गेले आहेत। आता आपण हे इथे गॅसची फ्लेम बंद करून घेऊ। यानंतर यामध्ये आपण इथे काही मसाले घालून घेऊ। मी इथे 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। रंगाची मिरची पावडर आहे। 1 चमचा मीठ, मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा चाट मसाला। आता हे व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेऊ। आता आपण इथेच फोडणीतच पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर ही थोडी जास्त प्रमाणात वापरतात। इथे मी 3 चमचे पिठी साखर घातली आहे। आता तुम्हाला भळंगचं सिक्रेट सांगते, या फोडणीमध्येच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भळंगची चव खूप छान येते। याचं मुख्य कारण आहे मसाला जळू नये आणि टेम्परेचर कमी व्हावं। आता हे छान मिक्स करून घेऊ। गॅस सुरू करायची अजिबात गरज नाही। आता यामध्ये घालूयात मुरमुरे किंवा मग भळंगचे चुरमुरे। रेग्युलर चुरमुरे बारीक असतात आणि भळंगचे हे असे मस्त टपोरे येतात। गॅस बंद आहे। बंद करून आपण इथे मुरमुरे घातले आहेत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। हे भाजायची गरज नाही कारण ते आधीच छान कुरकुरीत असतात। इथे आपलं हे छान मिक्स झालं आहे। आता हे मिक्स झाल्यावर यामध्ये तळून घेतलेला जो कढीपत्ता आहे तो घालून घेणार आहोत आणि पुन्हा हा कढीपत्ता यामध्ये छान मिक्स करून घेऊ। आता हे खायचं कसं तर कांदा बारीक करून वरून लिंब पिळून खाऊ शकता किंवा मग हे असंच खायला छान लागते। एकदा बनवून ठेवलं की महिना 2 महिने छान टिकतं किंवा मग प्रवासात न्यायला सुद्धा हा एक उत्तम स्नॅक्स आहे। माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।